ना कोणाची पाहिजे बाई म्हातारा त्या मुलीमध्ये पाहिजे म्हातारी ते म्हणेप्रमाणे भांडण चढणं अंगात शादी तुझी करून कोण कोणती डगमावशी मुलीला मावशीला आवाज आला अरे मावशी आता तूच म्हणली की माझं दूध. आता कसं नाही कसं काय म्हणजे
बाई तुझं झालं की माझं म्हणजे माझ्या हक्काचं तरी म्हणलं मागाशी सपाकच्या गाला आला बाई मावशी काय ग? आजच्या घोडेगावात माझं दूध पुरवती रतीब लावलं काय बोले गावाला जाऊ दे ही चेंडली बसली का चिंडी पिंडी हा. ही पोर कसं बनत तुला तुझा जीवाट बघत आहे तुझा जीवाला बनत आहे हा. त्याला आधी माझं दूध पुरवतो माझं म्हणजे घरचे काय नाही नाही तू का पैस बीस आहे बाई अरे माझं नाव घरचे काय म्हशी तू उद्या इथं मुका मला पैलवान येणार आहे त्याला दूध दे असं आहे का दिसते काय ग काय ग सासूवर तर जावई बया नवीनच साडी दिसती बाई. सासूवर तर जावाय आमंत्रण आणली डागी लाग आमची लागली जाते फुलली बारक्या पोराची काय बोलली ग कोण बोलली ना आता काही सोन्याची फुलली सोनाला घातली का काय काही नाही झालं काय तो सोनाला घातली तो का काय फक्त सोन्याला घालतो बाकी कोणालाही जमत नाही कसा काय दिसतो आपल्याला माहित नाही. नाही बाया. बरोबर आहे काय ग? तुझं लाकडं कुठे गप्प गोकायच नाही बाया माझ्या नाकाला. मग पाडून घेतलं बरं झालं तेवढं. मावशी हा. अशी काय तार घेतो अशी तारीख येतो असं काय वापरतो असा वागवतो असं असं करतो असं असं करतो असं असं करतो असं करतो अशी तारीख येतो घेतो कच काही वागवतो वागवतो. असा असता करतो असा असता करतो पत्ता पत्ता घालतो बसा बसा गावतो का नाव लक्ष आम्ही नाका घरीच नाही चला घालत. माझ्या. तरी तयारी. हा. चला चला ना मग. का ग? सगळं पुन्हा माझं चाललंय. पण सगळी खेती काय घेते काय आजूबाजू भाज्याला येतेच काय अगं मी म्हातारा माणूस आहे येते तुमच्यावर बापून काय आजच्या नको बाई, आमचं बागायत तुझा मध्ये कुठं लागत हे माझा आज माझा मंगळवार उपास बर मी रताळ येते रताळ बाई मावशी का ग? आज माझा दिवस होता हा. माझं ते काढू बाईचा हा. असं बाजारात गेले हा. आणि भाकरी घेतले बर. आता रताळच काय हा. रताळ्याची मुळी सुद्धा मला भेटली नाही कुठं कुठे गेली तू वरचळीला गेले हा. खायचळीला गेले मध्य आईला नाही गेली मध्ये नाही गेले अगं हे सगळं रताळाचा बाजार आहे ना होय. अगं मावशी का ग? सगळी माणसं लहान मोठी पण म्हातारी बी अगं दिसायला माणसे हा पाला पाचुळा असा बाजूला कर गेला हे मोठी मोठी कणसं. टाका बुक्की तू तुझं नाक पडतो का ग? ही माणसं नेसती काय ग साली साली टाकीला रात्री नाव येत घातला पण लगेच चालून घेतला काय ग? मला आडबागी जायचंय चोरं दिसतात वेळ हो बाई. त्यातनं म्हातारं येतात हा. आता नवरा म्हणजे त्याच्यात बनावलं कराय हा. गालायचे बिल काय काढायचे ग? दागिना दागिना आईला नाव गेला तो काढायचे समजा फडे करतो आणि तो लढतो काय ग काय झाले काय झाले आता तुला त्या मुक्यावाची बातमी मी इकडे माझ्याकडे लक्ष द्यायचं नदीतनं जायचं बाई. नदीतनं नदीतनं. आग आता हात धरलाय अगं नदीला नाही पाणी आता त्याची पोरी पळत होता. आग पाणी शिरे कशात? नाकात नाकात नाकात. तर मी जायचे. अगं. मी ऐका. हा. कोणी मुनी ऐकत नाही. असं आहे का नाही. अगं पण त्याच्यामध्ये दोन प्राणी लई डेंजर दोन प्राणी कोणते ग? हिरवा आणि खेकडा ए मावशी, काय ग? इकडे जाऊ दे. हा. पण हिरवा काय करतो ग? हिरवा काय करतो हा. असा साप 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 येतो आणि बाबती तिथं घुसतो अच्छा. गळ्यात गळ्या. नाही तर घेणार. असं आहे का चलायचं का तरी पण जायचं. मी माझ्या मागे यायचं हा. आहे का नाही मी पुढे चालणार हो. वटेचं पाणी लागलं थोडी साडीवर करायची वर करायची. गुडघे इतकं पाणी लागलं हा. अजून थोडी साडीवर करायची वर करायची. कमरेला पाणी लागलं हा. सगळी साडीवर करायची पुढे चालायचं आता बाई मावशी, काय ग ही साडी आपण कवर कवर करायची. आपली पाणी चिमणी पेत नाही तर वर्ग चिमणी पाणी पेत नाही तो. आता चिमणी पाणी पिन का मुख दरवर डुबून बरं पितात. अगं असून लई दिवसाची ताण्याच्या पिऊन पिली तर त्याला काय होतंय चालायचं का तो काळा कृष्णाचे फळे करतो आणि तो लढतो त्याचा डोळा चुकून जायचं कसं जायचं
हे आता थांबा ना. हाक मावशी हाक मावशी हाक मावशी हाक मावशी काय करते काय खेळले तू म्हणले ना हाक मावशी. हाक मावशी म्हटले काय झालं काय तुला? बघ ना हा. किसाने पाय किसाने घेणारे उठणारे बसले आपण आपल्या शेतात ना बरं. आता तर गळ्यामध्ये हातात धरला कर, कर, कर. खाली कर. काय ग डोळ्यातलं पाणी काय करायचे? तुला काय गेलं का नाही? त्याचं सगळं भांडण जरा. सांग बरं अरे नालायका. नाही आले का ए बेशर्म्या. पेशल ना गड्यासारखा घरी गड्यासारखा घरी पाण्यासारखा मुततो. तू काय डिझेल मध्येच काय अरे बाबा तुझी ओळख नाही पाळख नाही घेणं नाही देणं नाही. तुझ्या नावात पुरी चाल धरला ती धरण धरायची जागा चुकला म्हातारे मी झालं जरा झोपलो आहे. नाही तर काय. आता तू उठला आहेस. अरे बाबा बाया माणसाला कुठं राहावं काय करावं ह्याची तुला अक्कल आहे का नाही? मला झालं जागा दाखव. तू ऐकशील ऐक ना. ही सोड. सोडलो. नाही सोड. सोडलो. मजा आहे, मजा आहे. ए बाबा तू कुणाचा कोण तुला काय पाहिजे दही पाहिजे दूध पाहिजे का माझ्या भागदाराचा ताट पेतो तू त्याचा काही ना खाण्याने होत. तू कुणाचा खोड आहेस कोणाचं कोण आहे बाबा इथे कुणाचा खोड आहे बाबा तू आणायला घेऊन झाली कुठं? मजुरीच्या बाजारला हा मग तुझ्या बांधायला मथुरीचा बाजार झाली. हा. अगं मथुरीचा बाजार बंद आहे आणि रस्त्यावरती हक्क माझा आहे. हे मजुरीचा बाजार बंद आहे म्हणतो आणि या रस्त्यावर हक्क येत आहे. ए मावशी हा. माझं बंद करा रस्ते बंद करा हा दिले कोणतरी विचार करा हा डांबर वाचणारा काम करून तर घरी जायचे. कोण आहे बाबा मग तुमच्या आवडता देव कोणता? आमचा आवडता देव कपिल देव त्याचं काय काम आहे माझा बाजारात काय हिंदू देव तुला काय करायचं तुला काम नाही एवढं मग तुला काय सचिन आवडतो का विठ्ठल संपला विराट कोहली झोपला असणार देव कोणता कोणता देव मावशी हा. आपला आवडता देव श्रीकृष्ण भगवान हा श्रीकृष्ण भगवान तुमचा आवडता देव भगवान श्रीकृष्ण म्हणतात. तुझ्या समोर आहे दर्शन घे. सकाळी आंघोळ घेते का अगं आज माझं पाहू नाही, नको. नाही, तुला का तलब झाली कृष्णबाईची अगं तुझ्या समोर आहे. अरे बाबा आम्ही कुंजवनात कृष्ण पाहिला तो कसा होता वेगळा होता. वेगळाच होता तू वेगळा दिसतो बाबा म्हणजे कोणत्या मला कृष्ण पाहिजे काहीतरी यागळा नाही तर काय आणि मी काहीतरी यागळा आहे. नाही वेगळा फक्त तुम्हाला माझी माहिती सांगतो. सांगा सांगा सांग बाबा सांग ऐक मी बोलून गेलो. देवा परमेश्वरा, अरे तुम्ही देव आहात बरं का तुमची ओळख पटली
सर्व तमाशा नाट्य रसिक बंधूंना आमचा प्रथमता मानाचा मुलगा कैलास संजय बापू महाजन जळगावकर याच्या आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ उत्सुकाने आपल्या सर्वांचं स्वागत करते. रसिक भाऊ, आपल्या गावच्या यात्रेच्या निमित्ताने यात्रा कमिटीने इथं आम्हाला आमंत्रित केलं. आज इथं आमचा कार्यक्रम सादर होतोय आणि खरोखर इथं आल्यापासून यात्रा कमिटीचे संपूर्ण सदस्य, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील आणि यात्रेच्या निमित्तानं बंदोबस्ताला झालेलं पोलीस डिपार्टमेंट यांनी आम्हाला बहुमोलाचं सहकार्य केल्याबद्दल आमचं तमाशा म्हणून त्याचं ऋणी राहील. तसंच आपण सुद्धा बहुसंख्येनं उपस्थित राहिलात, आपलंही अभिनंदन एवढं कमीच आहे. रशिया ज्यावेळी आम्ही आमचा कार्यक्रम आपल्या समोर सादर करत असतो तर तुम्हीच आमचे मायबाप असता. कारण तमाशा मंडळी जरा पोट घेऊन येतं आणि जाताना गावाचं नाव घेऊन जातं. आपल्या गावाला, तालुक्याला कुठलंही गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य करू नका. जशी तुम्हाला आमच्याकडून चांगली कार्यक्रमाची अपेक्षा आहे तशीच आम्हालाही सुद्धा आपल्याकडून फक्त शांततेच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आपण जितकं शांततेचं सहकार्य कराल तितकाच आम्ही आमचा कार्यक्रम उत्कृष्टपणे आपल्या समोर सादर करू असं मी माझ्या तमाशा मंडळाच्या हमी देतो. आता झालेली रंगवळण, इतर कोणाली रंगबाजी म्हणजे ऑर्केस्ट्रा, त्यातून आपल्या आवडीची एवढीची हिंदी मराठी गाणी लावणी शेरशाही ऐकायला पाहायला मिळतं. शांतता ठेवायची. आता फक्त कृष्णलीला होईल आणि कृष्णलीला झाली की लगेचच आम्ही आमच्या पुढच्या मराठीला म्हणजे गाण्याला सुरुवात करणार आहोत. त्यातील रसिकांना एक निवेदन आहे, आमच्या स्टेजवर कुठल्याही राजकीय पक्षाचं निवेदन दिलं जाणार नाही किंवा कुठल्याही महापुरुषाचं गीत गायलं जाणार नाही याची नोंद घ्यायची. आमदार खूप झाला त्याला दिवाच पाहिजे, आमदार खूप झाला त्याला दिवाच पाहिजे. आणि आजच्या सुद्धा या महाराष्ट्राला जिजाऊचा श्वास पाहिजे.